काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री, सबसे बडा खिलाडी, हवाई दलात पायलट, माजी रेल्वे मंत्री, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष अशी अनेक विशेषणं ज्यांच्या नावासमोर लावली जातात, ज्यांनी हवाई दलातच नव्हे तर राजकारणात देखील स्वतःचा ठसा उमटवला, असा एक सूर्य आज मावळला. सबसे बडा खिलाडी अशी त्यांची ओळख होती. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांच्या आयुष्यात बरेच किस्से घडले. त्यातलाच एक किस्सा म्हणजे सुरेश कलमाडी यांनी पंतप्रधानांवर चप्पल फेकून मारली होती. त्यांचा हा किस्सा बराच चर्चेत होता. नेमकं तेव्हा काय घडलं होतं, त्यांनी असं करण्यामागचं नेमकं कारण काय होतं, हेच जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुधारी. सुरेश शामराव कलमाडी, त्यांचं कुटुंब मूळचं कर्नाटकचं. त्यांच्या वडिलांनी पुण्यात कर्नाटक संघाची स्थापना केली. सुरेश कलमाडी यांचं शिक्षण पुण्यातच सेंट विन्सेंट स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. 1960ला NDAतून पास होऊन हवाई दलात पायलट म्हणून ते भरती झाले. कोकणी, मराठी, कन्नड, तुलू, हिंदी, इंग्रजी भाषांचं त्यांना ज्ञान होतं. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा दबदबा फार मोठा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा वर्ग देखील मोठा होता. सुरेश कलमाडी अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिले. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती. त्यांचे राजकीय काळातील अनेक किस्से आजही मोठ्या चर्चेत असतात. त्यातलाच एक किस्सा म्हणजे सुरेश कलमाडी यांनी पंतप्रधानांवर पुण्यात चप्पल फेकून मारली होती. या घटनेमुळे पुण्यात चांगलाच गोंधळ उडालेला होता. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात. तो काय होता आणीबाणीनंतरच्या जनता सरकारचा. सुरेश कलमाडींनी त्यावेळी मंत्री असलेले शरद पवार यांच्यामुळे राजकारणामध्ये एंट्री घेतली होती. त्यानंतर ते पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढे काँग्रेस सरकारला उतरती कळा लागल्यानंतर जनता सरकारमध्ये मोरारजी देसाई त्यावेळेचे पंतप्रधान बनले होते. आणीबाणीच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि दडपशाहीवरून जनता सरकारनं इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे मोरारजी देसाई यांनी बदल्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर त्यावेळी देसाई देखील होते. या दरम्यानच्या काळात मोरारजी देसाईंचा पुणे दौरा ठरलेला होता. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात देसाईंच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं. पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात पोहोचले. त्यांचा दौरा टिळक रोडवरून जात असतानाच टिळक स्मारकाजवळ सुरेश कलमाडींनी पंतप्रधान देसाईंवर चप्पल फेकून मारली आणि घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. वेगवेगळ्या बातम्या छापल्या गेल्या आणि ही बातमी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली. सुरेश कलमाडी यांनी थेट पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याची बातमी संजय गांधी यांच्यापर्यंत पोहोचली होती. प्रकरण वाढलं, याची चांगली चर्चा झाली. पण सरकार पडल्यानंतर पक्षातल्या उतरत्या काळातही कलमाडींच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठीकडून कौतुक झालं. पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारण्याची घटना ही त्यांच्यासाठी राजकारणातील करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट ठरली. पुढे त्यांना पक्षात बढती मिळत गेली. मात्र याच काळात जेव्हा शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले, त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. त्यावेळी कलमाडीही बाहेर पडले होते, पण ते स्वगृही परतले आणि काँग्रेस पक्षात आपली नवी ओळख निर्माण केली. पुढे त्यांना मंत्रिपदही मिळालं. अनेक वर्ष ते खासदारही राहिले. पुण्याच्या राजकारणातील खिलाडी म्हणून ओळखले जाणारे कलमाडी पुढे कॉमनवेल्थ गेम्सच्या घोटाळ्यात अडकले आणि त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागलं. म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनात अनेक वादळी प्रसंग घडले, पण त्यांच्या वायुसेनेतील धाडसी कृत्यानं मात्र इतिहास घडवला. यासाठी त्यांना 8 पुरस्कार देखील मिळाले आहेत. विशेषतः मिझोराम मधील दहशतवाद दडपण्यासाठी केलेल्या हवाई हल्ल्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली, ज्यानं त्या प्रदेशाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. कलमाडी यांची कारकीर्द वायुसेनेतून सुरू झाली. ते फ्लाईट लेफ्टनंट म्हणून सेवानिवृत्त झाले आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले. मंत्रिपदापर्यंत पोहोचले तरी त्यांच्या वायुसेनेतील कामगिरीची चर्चा आजही होते. मिझोरामच्या बंडखोरी वेळी त्यांनी विमानातून बॉम्ब टाकून दहशतवाद्यांना धडा शिकवला. या घटनेनं मिझोरामला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळवून देण्यात आणि नंतर राज्य बनवण्यात महत्वाचं योगदान दिलं. मिझोराम हे मंगोलियन वंशाच्या मिझो लोकांचं मुख्य निवासस्थान आहे. प्राचीन काळी ब्रह्मदेशात राहणारे हे लोक लुशाई आणि हमार जमातींद्वारे भारतात आले आणि टेकड्यांमध्ये वस्ती केली. ब्रिटिश राजवटीत त्यांनी वारंवार हल्ले केले, ज्यामुळे 1891 मध्ये हा भाग ब्रिटिश भारतात समाविष्ट झाला आणि आसामचा जिल्हा बनला. स्वातंत्र्यानंतर देखील मिझोराम आसामचा भाग राहिला. प्रांतिक सरकारनं विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळं लोकांमध्ये रोष वाढला. पूर्व पाकिस्तानातील शरणार्थींची गर्दी आणि सततच्या दुष्काळानं परिस्थिती हाताबाहेर गेली. दुष्काळ निधीच्या अभावामुळे मिझो तरुणांनी सरकार विरोधात हात उचलले.
1966 मध्ये लाल डेंगा यांच्या नेतृत्वाखाली मिझो नॅशनल फ्रंटने सशस्त्र उठाव केला. लाल डेंगा पूर्वी भारतीय सैन्यात हवालदार होते आणि सरकारी नोकरीतही राहिले. त्यांनी हजारो युवकांना एकत्र केलं. पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेकडून त्यांना समर्थन मिळालं होतं, ज्यामुळे ते काही वर्ष तुरुंगातही गेले. 1962च्या चीन युद्ध आणि 1965च्या पाकिस्तान युद्धानं केंद्र सरकारचं लक्ष अंतर्गत मुद्द्यांकडे कमी झालं. याचा फायदा घेत 28 फेब्रुवारी 1966 रोजी MNF ने प्रमुख शहरांवर हल्ले केले. काही दिवसात सरकारी इमारती त्यांच्या नियंत्रणात आल्या. ऐझवालमध्ये आसाम रायफल्सच्या मुख्यालयाला वेढा घातला. लाल डेंगाने भारतीय ध्वज काढून टाकला आणि मिझोरामला स्वतंत्र देश जाहीर केलं. ही त्याची चूक ठरली, कारण इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्या फुटीरतावाद सहन करत नव्हत्या. त्यांनी सैन्य हस्तक्षेपाचे आदेश दिले. 2 मार्चला आसाममध्ये AFSPA लागू झाला. 3 मार्चला ऐझवालमध्ये 24 तास कर्फ्यू जाहीर झाला. गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी रेडिओवर दहशतवाद्यांना शरण येण्याचा किंवा कठोर कारवाईचा इशारा दिला आणि बंडखोरीमध्ये गोळीबार सुरू होता. मुख्यालयात अनेक अधिकारी आणि नागरिक अडकले होते. हेलिकॉप्टरद्वारे पुरवठा होत होता, पण तो अपुरा पडत होता. लाल डेंगांचा उद्देश 48 तासात ध्वज फडकावण्याचा होता, जेणेकरून पाकिस्तानच्या मदतीनं संयुक्त राष्ट्रात मुद्दा मांडता येईल. 4 मार्चला चर्चा अयशस्वी झाल्यामुळं इंदिरा गांधींनी वायुसेनेला हल्ल्याचे आदेश दिले. तुफान आणि हंटर विमानांनी ऐझवालवर आक्रमण केलं. पहिल्या दिवशी मशीनगन गोळीबार झाला. दुसऱ्या दिवशी 5 तास बॉम्ब पडले. भारतीय वायुसेनेच्या इतिहासात स्वतःच्या भूमीवर झालेला असा पहिला आणि शेवटचा हवाई हल्ला होता. फुटीरतावाद्यांनी इंदिरा गांधींवर नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली, पण या कारवाईनं परिस्थिती नियंत्रणात आली होती. या हल्ल्यात सुरेश कलमाडी आणि राजेश पायलट हे युवा वैमानिक सहभागी होते. कलमाडींनी दहशतवाद्यांवर बॉम्ब टाकून बंड मोडलं. त्यांच्या शौर्यानं मिझोरामला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. पुढे 20 वर्ष लाल डेंगांनी असंतोष कायम ठेवला. चकमा आणि मिझो जमातींमध्ये संघर्ष झाला. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर ईशान्य भागात शांतता आणण्यासाठी करार झाले. 1987 मध्ये मिझोराम भारताचं 23वं राज्य बनलं. कलमाडींच्या या हवाई कारवाईनं मिझोरामचा इतिहास बदलला. दहशतवाद दाबला गेला आणि प्रदेशाला स्थिरता मिळाली. आज मिझोराम विकसित आणि शांत राज्य म्हणून ओळखलं जातं, ज्यात कलमाडींचं मोठं योगदान आहे. सुरेश कलमाडी यांना विशेष भरीच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी मंडळी, त्यांच्या आयुष्यातले, त्यांच्या धाडसाचे हे 2 किस्से तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.